काही केल्या लहान मुलांची सर्दी खोकली काही बरे होत नाही. डॉक्टरकडे 2-2 वेळा घेऊन जाऊन आलो तरी सर्दी खोकला कमी होत नाही. एकदा का सर्दी खोकली कमी झाली तर 15-15 दिवस ती जात नाही आणि गेली तर परत 10-15 दिवसाच्या गॅपमध्ये परत सर्दी खोकला सुरू होतो. वारंवार सर्दी खोकला झाल्यामुळे मुलांना पण त्याचा बराच त्रास होतो. मुलं बारीक होतात, वजन कमी होतं आणि त्यांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. तरी वारंवार होणारे सर्दी खोकला थांबवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू. ते नैसर्गिक आणि सुरक्षित आहेत. तर सर्वप्रथम सगळ्यात सोपा उपाय असा आहे, समजा सर्दी खोकली मुलांना वारंवार होत असेल तर मुलांच्या तळव्याला तळपायाला लसूण तेलाचे मालिश करावी. लसूण तेल कसं तयार करावं तर सर्वप्रथम खोबरेल तेल गरम करून घ्यावं. त्या लसणीच्या पाकळ्या चांगल्या बाऱ्यात ठेचून पूर्ण 1-2 लसणीच्या एक वाटी तुम्ही खोबरेल तेल घेतलं तर चांगल्या 2 मोठे लसूण घ्यायचे, स्वच्छ साफ करून ठेचून ते तेलात उकळून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर ते गाळून घ्यायचं आहे आणि ते एका बॉटलमध्ये स्टोअर करायचं आणि ते तेल आपल्याला मुलाच्या तळपायाला त्याची लावून ते चांगलं मालिश करून घ्यायची आहे. तसेच आल्याचा काढा मुलांना खूपच सर्दीसाठी आल्याचा काढा मुलांना सर्वोत्कृष्ट असतो. आल्याचा काढा बनवण्यासाठी आला, तुळस, मध आणि ओवा 1-1 चमचा घेऊन पाण्यात चांगला मस्त उकळून घ्यायचा आहे. थोडं गुळ घालायचं आहे आणि ते नंतर थंड झाल्यावर गाळून घ्यायचं आहे. मुलांना थंड द्यायचं नाही, तर कोमट कोमट असताना त्या कोमट त्यांना 2-3 चमचे द्यायचे. जर 3 वर्षाचं बाळ असेल तर 2 किंवा 3 चमचे त्याला द्यायचं आहे आणि 5 वर्षावरील मुलांना अर्धा कप काढा द्यायला काही हरकत नाही आहे. अशाने सर्दी खोकला पातळ होतो आणि संडासा वाटे निघून जातो. समजा बाळ जास्त खोकत असेल रात्री तर गोड्या तेलामध्ये थोडस हळद टाकायची आहे. गोडं तेल म्हणजे आपण जे स्वयंपाक बनवण्यासाठी वापरतो ते तेल. त्या तेलामध्ये थोडी हळद टाकायची आहे आणि त्याचे मालिश आपल्याला घशाला, पाठीला, छातीला आणि तळपायांना करून घ्यायचंय. अशाने सर्दी खोकला लगेच थांबेल. जर तुमच्या घरात तुळशीचे झाड असेल, चांगलं मोठं रोप असेल तर तुळशीचे पाने 4 ते 5 पाने रोज चावून खायला द्या, म्हणजे सर्दी कमी होऊन जाते आणि आपल्या आरोग्यासाठी ही तुळस ही खूप आरोग्यदायी आहे. लहान मुलांना गरम पाण्यात, समजा तुमच्याकडे ओव्याचे झाड असेल तर ओव्याचं पान असतं ते गरम गरम पाण्यात टाकायचं, म्हणजे उखळताना म्हणजे चांगला रस निघतो, त्याची वाफ द्यावी. समजा तुमच्याकडे वाफ घ्यायची मशीन असेल तर उत्कृष्ट, मुलांना वाफ द्यायची सवय लावली पाहिजे. वाफ घेतल्यामुळे नाक मोकळं होऊन जातं. आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे या उपायामध्ये कोणताही साईड इफेक्ट नाहीये, घरगुती उपाय आहेत, लहान मुलांना सूट होऊन जातील असे आहे आणि लहान मुलांचं आरोग्य बळकट करण्यासाठी उपयुक्त आहेत. तुमच्याकडेही असे काही उपाय असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आमचे जे व्ह्यूअर्स आहेत ते कमेंटमध्ये नक्की रीड करतील.